कापड बाजाराच्या विकासाला वेग, व्यापाऱ्यांचा व्यवसाय अबाधित ठेवत 24 तास कामाचे आमदार संग्राम जगताप यांचे निर्देश। भिंगारवाला चौक येथून काँक्रिटीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात, व्यापारी महासंघ व MG रोड असोसिएशन कडून आभार। अहिल्यानगर शहरातील सर्वाधिक वर्दळीची आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या कापड बाजाराच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली असून भिंगारवाला चौक येथून या महत्त्वाकांक्षी विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला। या विकास कामाची आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करत कामाचा आढावा घेतला। भिंगारवाला चौक ते सरचेपूर चौक या मार्गावरील काँक्रिटीकरणाचे काम जलद, दर्जेदार आणि व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। यावेळी व्यापारी बांधवांशी संवाद साधताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, कापड बाजार हा शहराच्या अर्थकारणाचा कणा आहे। विकास कामे झालीच पाहिजेत, मात्र त्यासाठी एकाही व्यापाऱ्याच्या व्यवसायाचे नुकसान होऊ देता कामा नये। तुमचा व्यवसायही सुरळीत सुरू राहील आणि कापड बाजाराचा चेहरा मोहराही बदलेल याची जबाबदारी माझी। रस्त्याच्या कामामुळे दुकाने बंद ठेवण्याची कोणतीही आवश्यकता नसून सर्व दुकाने नियमित सुरू राहतील असे त्यांनी स्पष्ट केले। व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने संपूर्ण कामाचे नियोजन करण्यात आले असून रात्री असो किंवा दिवसा सलग 24 तास युद्ध पातळीवर काम सुरू करून काँक्रिटीकरणाचे काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पदचाऱ्यांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि सुकर मार्गाची व्यवस्था करण्यात येत आहे। त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय बाजारात ये-जा करून खरेदी करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। कापड बाजारातील मोठ्या प्रमाणावरील वाहतूक लक्षात घेता काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे। वाहनधारकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून या विकास कामात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। भिंगारवाला चौक ते सरचेपूर चौक हा संपूर्ण रस्ता अत्याधुनिक, मजबूत, टिकाऊ आणि आकर्षक स्वरूपात लवकरच नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होईल असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला। दरम्यान अहिल्यानगर व्यापारी महासंघ तसेच MG रोड असोसिएशन यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला कोणतीही बाधा न आणता विकास कामे करण्याच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले। तसेच भिंगारवाला चौक येथून सुरू झालेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाला गती देत संपूर्ण कापड बाजारातील रस्त्याचे काम निर्धारित वेळेत उच्च दर्जाने आणि लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी अपेक्षाही व्यापारी संघटनांनी व्यक्त केली। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। सर्वप्रथम आज अहिल्यानगर व्यापारी महासंघ MG रोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने आपले शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेने हाती घेतलेल्या कापड बाजाराचा प्रमुख रस्ता जो आहे त्याचा काँक्रिटीकरणचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मी त्याकरिता भैयांचे मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं धन्यवाद देतो की हा काम त्यांनी हाती घेऊन व्यापाऱ्यांना असा शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर हा जो रस्ता आहे तो पूर्णत्वाकडे नेणार आहेत आणि एक अत्यंत दर्जेदार असा रस्ता या व्यापारी लोकांना, या व्यापारी बाजारपेठेत येणाऱ्या सर्व ग्राहकांना ते उपलब्ध करून देणार आहेत। त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो। तसंच या ठिकाणी मी आवर्जून नमूद करू इच्छितो, कालच या ठिकाणी महापौर ज्योतिताई गाडे, त्याचप्रमाणे धनंजयजी जाधव उपमहापौर यांच्या सोबत स्वतः संग्राम भैया जगताप या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या पूर्ण रस्त्याची पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कशा रस्ता देता येईल, इथली ज्या काही अडी अडचणी आहेत, ज्या काही इलेक्ट्रिसिटीच्या मोठमोठ्या वायर किंवा त्याचा जो जाळा आहे तो कशा पद्धतीने कमी करता येईल आणि व्यापाऱ्यांना त्यातनं कसं दिलासा देता येईल याकरता त्यांनी काल बैठक घेतलेली होती। परंतु त्यातनं एक संभ्रम असा निर्माण झाला की बाजारपेठ आता पुढील 1.5 महिना बंद राहील का, तर तसं नाहीये। ही बाजारपेठ अखंडरित्या चालू राहणार आहे। केवळ आपल्याला आपल्या सुविधासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून भैयांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्यात थोडीशी अडचण आपल्याला सहन करायची आहे, तर ही बाजारपेठ उघडी राहणार आहे आणि इथं येणाऱ्यासाठी भिंगारवाला चौकात ज्यांना यायचं आहे त्यांनी जे जोड रस्ते आहेत त्या जोड रस्त्यांचा वापर करायचा आहे। माणिक चौकातनं ज्यांना यायचं आहे ते माणिक चौकातनं भिंगारवाला चौकापर्यंत पोहोचू शकतात। तसंच
मधला रोड जो आहे मिशन कंपाऊंडच्या तिथला किंवा सारडा गल्ली, मोची गल्ली आणि त्याच प्रकारे राजे शहाजी भोसले रस्ता म्हणजेच घास गल्लीचा जो रस्ता आपण म्हणतो तो, किंवा कोहिनूरच्या पाठीमाग जो मिशन कंपाऊंडचा रस्ता आहे त्याच्यातनंही आपल्याला त्या जोड रस्त्यातनं बाजारपेठेत येता येणार आहे आणि आपल्याला आपली वाहनं तिथपर्यंत आणता येणार नाही, तर आपण पायी येऊन आपल्या बाजारपेठेत येऊन आपली जे काही खरेदीचा मनसोक्त आनंद घ्यायचा आहे तो घेऊ शकतो. आणि लवकरात लवकर येणाऱ्या सण काळाच्या अगोदरच भैयांनी आपल्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे ते लवकरात लवकर हा काम पूर्ण करून एक दर्जेदार रस्ता आपल्याला देणार आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा व्यापाऱ्यांच्या वतीने भैयांचे खूप खूप आभार मानतो. नमस्कार, जय श्रीराम. आजपासून जसं आपण बघतोय की कापड बाजारातील रोडचं काम चालू होतंय, त्यामुळे मी कापड बाजार व्यापारी महासंघ आणि वंदे मातरम तर्फे आमदार संग्राम भाई जगताप यांचं खूप खूप आभार मानतो. तसेच थोडक्यात सांगायचं झालं असं की लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तर त्याच्यात थोडंसं सांगू इच्छितो की जरी इथं रोडचं काम चालू आहे तरी अहिल्यानगर शहरातील किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकाला आपल्या बाजारपेठेत येऊन खरेदी करता येणार आहे. त्यासाठी आपल्याला जे राजे शहाजी भोसले मार्ग आहे तिथं जी मधली पार्किंगची व्यवस्था तिथं करण्यात येणार आहे. तोपर्यंत तिथं ग्राहकांनी तिथं गाडी लावू शकता. किंवा माणिक चौकातून स्टँड पासून येणाऱ्यांनी आपल्या महेंद्र पेढेवाल्याच्या गल्लीतून मागं कोल्हूरच्या मागं पार्किंगची व्यवस्था केली, तिथं गाडी लावू शकता. सारडा गल्ली, मोची गल्ली तिथं येऊन तिथं सुद्धा आपण आपली वाहने लावून आपण मुख्य बाजारपेठेत येऊन खरेदी करू शकता. तरी थोडीफार अडचण आली तरी आम्ही सर्व व्यापारी आणि इथलचे सर्व तुमच्या इथं तुम्हाला साथ मदतीसाठी तत्पर आहोत. सर्वांनी आपलं मार्केटमध्ये या, खरेदी करा. लवकरच सुंदर असा रस्ता होणार आहे. तसेच बाजूनी चालायला फुटपाथ वगैरे सुद्धा व्यवस्थित करण्यात येईल, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.